श्री स्वामी समर्थ. कथा गुरु भेटीच्या परत एकदा नवीन भागामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. काल जे आपण बघितलं की पोथी वाचन झाल्यानंतर एक 10 मिनिटं आम्ही ते देवीचं रूप बघत होतो, न्याहाळत होतो, मनामध्ये साठवत होतो आणि त्याच वेळेला पाठीमागचं जे निसर्ग सौंदर्य होतं ते पण बघण्याचा मोह होत होता. पण अगोदर पहिलं हे आपण ज्या कारणाकरता आलो ते पहिलं करून घेऊ. मग ओटीचं साहित्य घेऊन आम्ही तिथे गेलो आणि इतकं जवळ म्हणजे देवीचे जे चरण होते त्या चरणांना आम्ही असा हात लावू शकत होतो असे. आणि त्या गुरुजींनी पण सांगितलं, ठीक आहे तुम्ही इथे सगळं साहित्य इथे ठेवा म्हणून त्यांना सांगितलं. साडी आणली, नारळ सगळं त्यांना दाखवलं. तर त्यांना पण असं खूप आश्चर्य वाटलं, कारण अशी आम्ही सगळे एकाच वयाचे होतो ना, 30-35च्या वयाचे आम्ही सगळेजण असल्यामुळं की ही तरुण मुलं आणि ह्या गोष्टींकडे आलेले आहेत, वळलेले आहेत. एकाच वेळेला 8-10 जण आम्ही तिथे गेलो होतो आणि सगळं साहित्य तिथे ठेवतोय वगैरे. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. मग त्यांनी आम्हाला प्रत्येकाला काही ना काहीतरी तो प्रसाद म्हणून वेगळं काहीतरी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे असं असं कुंकू काहीतरी आहे वाटतं, म्हणजे ते देवीच्या कपाळाचं आहे वगैरे, असं करून त्यांनी ते आम्हाला दिलं होतं. आणि इतक्या जवळनं दर्शन, असं ते पाय वगैरे बघितले देवीचे, म्हणजे चरण की असे मोठे एकदम. तर तिथनं असं हलावंसंच वाटत नव्हतं. पण जवळजवळ मी म्हटलं ना की आमचं वेळापत्रक ते कोलमडलेलं होतं. 2:30-2:45 वगैरे होऊन गेले होते या सर्व गोष्टी होईस तोपर्यंत. मग ते सगळं अर्पण केलं. ते त्याने सांगितलं आम्ही साडी नंतर नेसवतो वगैरे काहीतरी झालं. मग तो प्रसाद वगैरे घेऊन मग आम्ही त्यांना निघालो. तिथनं नमस्कार वगैरे केला. आम्ही तिथून निघालो. परत एकदा दर्शन घेतलं. परत समोरच्या बाजूला एकदा परत जाऊन बघितलं. पाऊस थांबलेला होता, पण धुक्यासारखं, म्हणजे ते ढग असं मला वाटतं असे ते तरंगत असल्यासारखं दिसत होतं ते. म्हणजे इतक्या उंचावर आम्ही जेव्हा होतो आणि नंतर बघितलं की तो नवचंडी याग त्यांचा तो सुरू होता वगैरे. पण मग आम्ही तिथे नाही थांबलो, नमस्कार केला तिथे. थोडंसं ते यागातला अंगारा वगैरे घेतला, कपाळाला लावला आणि आम्ही निघालो. 700 पायऱ्या उतरून परत खाली आल्यानंतर त्या जीपपर्यंत जिथे सांगितलं होतं आम्हाला तिथे येऊन थांबलो. आणि मग आता मात्र भूक लागल्याचं जाणीव झाली. तोपर्यंत काहीच वाटलं नाही की 2 तास, 3 तास किंवा आता 2:30 वाजले, 3 असं काही नाही. पण मग आता 3 वाजता तिथे जे काय हॉटेल होती, जसं जत्रेमध्ये आपण बघतो ना ते कापडी वगैरे असे तंबूसारखं असतात, तशी ती हॉटेल. मग तिथे चहा घेतला, बिस्किटं घेतली आणि मग नाशिकमध्ये जाऊन आपण जेवण करू म्हणून, की आधेमध्ये परत कुठे एखादा ढाबा किंवा हॉटेल दिसलं तर जेवण करू म्हणून. आणि मग त्या जीपवाल्याची वाट बघत बसलो. तेव्हा असे मोबाईल वगैरे काय नव्हते जास्ती कोणाकडे. तो येईस्तोपर्यंत मग तो आला, पण नंतर त्याने आम्हाला परत त्या जिथं घेतलं तिथं नेऊन सोडलं. आता परत 3 डोंगर परत चढ उतार होता तो. मग आम्ही आमच्या गाडीपाशी येणार. तोपर्यंत आमच्या बरोबर जे होते त्यांना काहीच माहिती नाही का इतका वेळ का लागला वगैरे. कारण त्यांना वाटलं की ठीक आहे, लवकर जाऊन याल वगैरे. तर ते जेवण वगैरे करून मग गाडीमध्ये ते झोपलेले होते. पण आम्हाला संध्याकाळी जवळजवळ 5 वगैरे वाजले तोपर्यंत. नाशिकमध्ये, म्हणजे आम्हाला नाशिक नाही, वणीच्या पायथ्याशी यायला. तिथून नाशिक मला वाटतं 1-1.5 तास तरी असेल. बाहेर पडल्यानंतर पहिलं कुठेतरी जेवणाचं बघू म्हणून मग आम्ही हायवेला पूर्वी ते ढाबे असायचे चांगले छोटे छोटे असतात, तिथे एका ठिकाणी जेवलो. नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये आल्यानंतर तिथे बघण्यासारखं काय आहे वगैरे विचारलं. त्यांनी सांगितलं राम मंदिर आहे, काळाराम मंदिर आहे, किंवा म्हणता काहीतरी बिर्ला मंदिर, असं काहीतरी 1-2 नावं घेतली तिथे. पण परत पुढचा विचार केला की आत्ता आपण तिथे गेलो तिथे आणि 1-1.5 तास तरी परत जाणार त्या ह्याच्यामध्ये, आणि तिथून परत पुण्याला यायचं. आणि आम्हाला कसं होतं, सगळं करून मंगळवारी परत दुकानामध्ये आम्ही हजर पाहिजे 8 वाजता. पुरी दुकान 8 वाजता उघडायचं. मग हा सगळा विचार करता की आत्ता नको कुठे जायला. समोर एक दुकान दिसलं फक्त चिवड्याचं काहीतरी, ते नाशिकचा ते कोंडाजी का काहीतरी चिवडा असतो तो प्रसिद्ध, तो चिवडा वगैरे घेतला. आम्ही तिथून निघालो आणि मग प्रवास करत 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 परत जवळ रात्री 1:30 ते 1:45 वाजता आम्ही पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेला. पण एक होतं, आम्ही कधीही दुकानामध्ये कशी दुसऱ्या दिवशी सुट्टी काढली, आराम केला असं नाही. आम्ही परत सगळेजण त्याच उत्साहाने दुकानामध्ये हजर. दुकानामध्ये गेले की परत त्या कालच्या प्रवासासंदर्भात चर्चा. आणि वणीचा जो दर्शनाचा सगळा योग संपन्न झाला आणि आम्ही अंबरनाथला जाऊन सांगणार होतो की असा असा सगळा कार्यक्रम झालेला आहे. वणीला आम्ही जाऊन आलो आणि मग तिथे गेल्यानंतर मग पुढचा
अण्णांनी जे सांगितलं होतं की माहूरला जाते डोक्यामध्ये होतंच ते. फक्त वणीचा सगळा एकदा वृत्तांत अण्णांना सांगू म्हणून आम्ही गेलो तिथे. आणि मग अपेक्षेप्रमाणे अण्णांनी सांगितलंच की आता पुढचं तुम्हाला माहूर करायचं म्हणून. तर पुढच्या भागात आपण आता माहूर विषयी बघू आपण. कसं झालं तेही सांगेन पुढच्या भागामध्ये. श्री स्वामी समर्थ.